ओके. आलेत का सगळे? यस, सगळे लाईव्ह आलेत का? यस. आपण तर ते MCQs आपण आज काही कंटिन्युएशनमध्ये काही राहिलेले MCQs आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. मोस्टली सेडिमेंटेशन टँकवरती जे डिझाईनचे MCQs जे आहेत ते आपण अजून थोडेफार राहिले ते घ्यायचे आहेत. ओके. सदा आज आपण पाहूयात ते. ठीक आहे. येत आहेत सगळेजण? यस. गुड इव्हनिंग ओमकार. गुड इव्हनिंग. चला सगळेजण लवकर लवकर कनेक्ट व्हा. स्टार्ट करायचं आहे. चला बघा. हा त्या ठिकाणी 9th क्वेश्चन त्या ठिकाणी आपण इथपर्यंत आलो होतो कोॲग्युलेशन फ्लॉक्युलेशनचा. आता हा ठिकाणी 10th MCQ जो आहे तो आता आपण पाहूया. बघा मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की डिसइन्फेक्शन एफिशियन्सी ऑफ द क्लोरीन इन अ वॉटर ट्रीटमेंट इज. डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी जी आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण क्लोरीन वॉटरमध्ये ॲड करतोय किंवा आपण असं म्हणू शकतो की क्लोरीन वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी मध्ये काय चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू पीएच इथे विचारलेला आहे. सो आता या क्वेश्चनचा आन्सर्स तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं, फर्स्ट लेक्चरला पण सांगितलं आणि रिपीट पण केलं आहे बऱ्याच वेळेस, आहे ना, की जे आपण डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी ज्यावेळेस बघतोय विथ रिलेशन टू द पीएच त्यामध्ये काही ना काहीतरी इन्व्हर्स रिलेशन आहे. बरोबर. पीएच आणि डिसइन्फेक्शनची एफिशियन्सीमध्ये इन्व्हर्स रिलेशन आहे. सो आन्सर तुम्हीच सांगायचं आहे काय असेल या क्वेश्चनसाठी. डिसइन्फेक्शन एफिशियन्सी जी आहे विथ रिस्पेक्ट टू पीएच काय असणार आहे? इन्व्हर्स आहे. ओके. सो याचा आन्सर काय असेल? यस ओमकार, आन्सर काय असणार आहे या क्वेश्चनसाठी? बाकीचे मेंबर्स कुठे आहेत आज आन्सर देणारे? यस, ओमकारने आन्सर दिला आहे डी. ओके. बघा, जे की आपण त्या ठिकाणी इथे पाहतोय है ना, एफिशियन्सी वाढलं तर पीएच ची व्हॅल्यू कमी होते, है ना. आणि इन केस जर तिथे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये, है ना, जर इन केस त्या ठिकाणी एफिशियन्सी आणि हा जो लास्ट ऑप्शन आपल्याला सांगतोय की त्या ठिकाणी डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी जी आहे ती रिड्यूस होईल जर त्या ठिकाणी पीएच ची व्हॅल्यू वाढली असेल तर. ओके. पीएच ची व्हॅल्यू जर वाढली तर डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी जी आहे ती कमी होत असते. ओके. अँड दिस इज गिवन बाय द लास्ट स्टेटमेंट. तो आपल्याला सांगतोय की डिसइन्फेक्शनची एफिशियन्सी रिड्यूस होत आहे ज्यावेळेस पीएच ची व्हॅल्यू इन्क्रीज होते. ठीक आहे. सो हा जो काही क्वेश्चन जो आहे 10th क्वेश्चन त्याला इम्पॉर्टंट मार्क म्हणून इम्पॉर्टंट स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे. गेट 1 मार्कसाठी आलेला आहे हा क्वेश्चन. यस, आलेत आता सगळ्यांची कमेंट येत आहेत. यस, चौहान, स्वानंद, कांबळे, यस बरोबर आहे तुमचं. डी ऑप्शन इज द राईट आन्सर. ओके, चालेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे पाहूया. बघा, यूज ऑफ द कोॲग्युलंट सच ॲज ॲलम रिझल्ट्स इन. या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की ज्या वेळेस ॲलमला आपण ॲज अ कोॲग्युलंट म्हणून वॉटरमध्ये यूज करतो त्यावेळेस काय फरक पडतोय बघा वॉटरमध्ये. काय होणार आहे जर आपण ॲलमला यूज केलं वॉटरमध्ये तर त्यावेळेस काय फरक पडतो? या क्वेश्चनचा आन्सर लगेच कमेंट करायचा आहे. यस, वाचा. पहिला ऑप्शन काय सांगतोय? इट रिझल्ट्स इन रिडक्शन ऑफ पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. सेकंड म्हणतोय रिझल्ट्स इन इन्क्रीज ऑफ द पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. थर्ड म्हणतोय रिझल्ट्स इन नो चेंज इन द पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. आणि फोर्थ ऑप्शन सांगतोय मे कॉज अन इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ द पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. ठीक आहे. तर बघा, आपण वेगवेगळे कोॲग्युलंट्स वापरतोय. ठीक आहे. एकदा थोडक्यात ही रिवाईज करून देतोय पुन्हा. आपण कोणते कोणते कोॲग्युलंट्स वापरतो? ॲलम किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲल्युमिनियम सल्फेट. ओके. ॲलम आपण यूज करतो किंवा ॲल्युमिनियम सल्फेट त्याचा फुल फॉर्म. हां, तर किंवा त्या ठिकाणी कॉपरस, त्यानंतर फेरिक क्लोराईड, क्लोरिनेटेड कॉपरस, असे त्या ठिकाणी कोॲग्युलंट्स ॲज अ केमिकल म्हणून आपण वॉटरमध्ये फेरिक क्लोराईड, ओके, ॲज अ केमिकल म्हणून आपण वॉटरमध्ये यूज करत असतो. हे कोॲग्युलंट ज्यावेळेस वॉटरमध्ये आपण ॲड करतो त्यावेळेस काय होतं असतं, जे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत कोलायडल पार्टिकल्स
जे की वॉटरमध्ये सस्पेन्शनमध्ये आहेत ते सेटल डाऊन झाले पाहिजे, म्हणून आपण काय केलं, केमिकल्स ॲड केलं आणि ह्या केमिकल्सला रॉ वॉटरमध्ये ॲड केल्यावर फास्टली मिक्स केलं. काय होणार आहे, फास्टली मिक्स केल्यावरती जो काही त्या ठिकाणी चार्ज्ड पार्टिकल आहे त्यावरचा जो असणारा नेगेटिव्ह चार्ज आणि त्यावरती असणारं जे एनर्जी बॅरियर आहे हे त्या ठिकाणी ब्रेक होईल. एनर्जी बॅरियर ब्रेक झाल्यानंतर न्यूट्रलाइज झालेला जो चार्ज पार्टिकल असतो तो ह्या केमिकल प्रेसिपिटेट आहे ना, ॲलम ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड नावाचं जेलेटेनियस प्रेसिपिटेट फॉर्म करेल. सो या जेलेटेनियस प्रेसिपिटेटवरती हा न्यूट्रलाइज्ड झालेला जो पार्टिकल आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्टिक होतो, ठीक आहे, अटॅच होतो. याला आपण म्हणतो ॲग्लोमरेशन अँड फॉर्मेशन ऑफ दी फ्लॉक्स. सो आता हे जे काही फ्लॉक्स आहेत ना, पुढे जाऊन फ्लॉक्युलेशन टँकमध्ये स्मॉल फ्लॉक्स आपण स्लोली मिक्स करून एक डेन्स अँड लार्ज फ्लॉक्स फॉर्म करतो, जो की सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जाऊन सेटल डाऊन होत असतो. सो आता इथे जे काही आपण हे कोॲग्युलंट्स पाहतोय, ज्यावेळेस आपण हे वॉटरमध्ये ॲड करतो, ज्यापैकी आपण मोस्टली वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये ॲलमलाच यूज करतो, ठीक आहे. वी यूज ॲलम मोस्टली फॉर ट्रीटमेंट ऑफ रॉ वॉटर, ठीक आहे. सो आता ज्यावेळेस आपण हे ॲलमला यूज करतोय त्यावेळेस काय होतं, जेव्हा वॉटरमध्ये आपण ॲलम ॲड केलेला आहे, इट रिझल्ट्स इन, काय आन्सर दिलेलं आहे तुम्ही, इट रिझल्ट्स इन, यस आकांक्षा, पौर्णिमा, ओम, जाहीर, निखिल, हां तुमचे आन्सर्स काय आहेत, मेजॉरिटी म्हणत आहेत, अच्छा दोन्ही पण दिलेत तुम्ही, ए पण म्हणतात, काही जण बी म्हणतात. ओके, ए आणि बी मध्ये कन्फ्यूज आहात. ओके चालेल. रिझल्ट्स इन रिडक्शन ऑफ पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर, रिझल्ट्स इन इन्क्रीज ऑफ द पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण ॲलमला ॲज अ कोॲग्युलंट म्हणून ॲड करतोय त्यावेळेस याचा जो काही वॉटरचा जो पीएच जो आहे तो त्या ठिकाणी रिड्यूस होत असतो, है ना. वॉटरचा पीएच रिड्यूस होतो, म्हणून काय होतं आहे, आपण त्या ठिकाणी लाईम पण कधी कधी ॲड करतो, कारण लाईम हा अल्कलिनिटी वाढवतो, म्हणजे पीएच इन्क्रीज करतो, म्हणून आपण लाईमला त्या एखाद्या वेळेस आपल्याला ॲड करावं लागतं, ज्यावेळेस ॲलम पण ॲड केला आहे, कारण ॲलममुळे पीएच डिक्रीज होतो आहे. सो वॉटरचा पीएच थोडाफार मेंटेन करण्यासाठी किंवा थोडं इन्क्रीज करण्यासाठी आपण लाईमला ॲड करत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. येस, आन्सर इज ए, राईट आन्सर आहे रिझल्ट्स इन रिडक्शन ऑफ द पीएच ऑफ द ट्रीटेड वॉटर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एरेशन ऑफ द वॉटर इज डन टू रिमूव्ह. आता ह्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात, परंतु मी ज्यावेळेस एरेशन सांगत होतो त्यावेळेस 2-3 वेळा रिपीट पण केलं होतं की एरेशनचं मेन पर्पज काय आहे. यस गौरी, पौर्णिमा, आकांक्षा, ऋषी, ओमकार, आन्सर सांगा याचं. यस निखिल, काय आन्सर असणार याचं. जाहीर, यस आन्सर कमेंट करायचं. यस, ओमचं म्हणणं आहे डी. ओके, आर डीचा आन्सर आहे डी. ओके ठीक आहे, अजून बाकीचे. ओम पुन्हा डी. यस, जहीर, प्रियंका, यस ऑप्शन डी इज द राईट आन्सर. डिझॉल्ड गॅसेस है ना. एरेशन बघा, आपण काय करतो, सगळ्यात पहिले स्क्रीनिंग झालं रॉ वॉटरला ट्रीटमेंट प्लांटवर आल्यानंतर, केमिकल पॅरामीटर, फिजिकल पॅरामीटर, बायोलॉजिकल पॅरामीटर्स, म्हणजे वॉटरची क्वालिटी चेक करायची. क्वालिटी पॅरामीटर चेक केल्यानंतर त्यानुसार आपण ट्रीटमेंट पण प्रोव्हाइड करतो. मग ट्रीटमेंट प्लांटवरती सगळ्यात पहिले होते स्क्रीनिंग, जी की लार्ज फ्लोटिंग मॅटरला रिमूव्ह करते. स्क्रीनिंग झाल्यानंतर होत असते एरेशन. एरेशनमध्ये आपण काय करतो, रॉ वॉटरला ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जातो. ज्यावेळेस ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जाणार रॉ वॉटरला, त्यावेळेस रॉ वॉटरमध्ये असणारे जे डिझॉल्ड गॅसेस आहेत ते त्या ठिकाणी रिमूव्ह केले जातात. ओके, कार्बन डायऑक्साईड आणि H2S गॅसेस जे आहेत ते रिमूव्ह केले जातात. याचं पर्पज काय आहे एरेशनचं, डिझॉल्ड गॅसेस, मेन पर्पज काय आहे, डिझॉल्ड गॅसेस रिमूव्ह करणं. या डिझॉल्ड गॅसेसमुळेच बॅड टेस्ट आणि ओडर जे आहे ते वॉटरला आलेली असते, रॉ वॉटरला. ओके, सो ज्यावेळेस आपण डिझॉल्ड गॅसेस रिमूव्ह करतो त्यावेळेस बॅड टेस्ट अँड ओडर रिमूव्ह होईल. ओके, अँड द वॉटर विल हॅव अ गुड टेस्ट अँड अ गुड ओडर. ओके, ओडरलेस है ना, गुड ओडर म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो ओडरलेस वॉटर आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, यस चालेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हां, द फॉलोइंग केमिकल इज यूज्ड फॉर कोॲग्युलेशन. कोणता केमिकल यूज करणार आपण कोॲग्युलेशनसाठी. यस कमेंट करा. कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट, ॲल्युमिनियम क्लोराईड की अमोनियम क्लोराईड, या 4 ऑप्शनपैकी कोणता आहे. यस, याचा राईट आन्सर द्या. आत्ताच जस्ट सांगितलं आपण, आत्ताच जस्ट बघितलं आपण, काय आहे याचा राईट आन्सर. यस, राईट आन्सर काय आहे. यस ओमकार, प्रियंका, शीतल, जहीरचं म्हणणं आहे सी. ओके, आर डी ऑप्शन सी. बरं, निखिल
येस, निखिलचं पण म्हणणं सी आहे, ओमचं पण सी आहे. येस, मेजॉरिटी करेक्ट आन्सर देत आहे. बघा मित्रांनो, मी जसं सांगितलं ॲलमलाच आपण काय म्हणतो, ॲल्युमिनियम सल्फेट म्हणत असतो. एका एक्झाममध्ये है ना ॲलमलाच है ना आपण काय म्हणतो, हे ॲल्युमिनियम सल्फेट म्हणत असतो, किंवा त्याला आपण ॲल्युमिनियम सल्फेट आहे ना Al2SO4 अशा फॉर्ममध्ये पण लिहितो. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, कधी कधी हे विचारलं जातं Al2SO4. चाललंय, नोट डाऊन करा. यस, साक्षी, प्रियंका, स्वानंद सगळ्यांचा आन्सर आला. यस, करेक्ट आन्सर आहे तुमचं, सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे. बरोबर, तुम्ही त्या दिवशी जर लेक्चर पाहिलं असेल है ना, शनिवारी जर लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होत आहेत. बरोबर, ओके, चालेल, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. गुड, तुमचा चांगला रिस्पॉन्स येतोय. ओके, अभ्यासू मुलं आहेत तुम्ही सगळे. बरोबर, येस, बघूया आता नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय देताय तुम्ही. बघा, इन डिसइन्फेक्शन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स ऑफ क्लोरीन इज मोस्ट इफेक्टिव्ह इन किलिंग द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. हे जे काही फॉर्म्स दिलेले आहेत, क्लोरीनचे वेगवेगळे फॉर्म्स दिलेले आहेत, OCl, Cl, NH2Cl, HOCl. बघा आता याला हा जो आहे हा त्या ठिकाणी डायक्लोरामाइन आहे. मी यांचं एफिशियन्सीचं तुम्हाला एक सिक्वेन्स सांगितला होता. ठीक आहे, सगळ्यात जास्त एफिशियन्सी कोणाची असते. यस, ओमकार, आन्सर काय असेल याचं. बघा, या 14 नंबर क्वेश्चनचा आन्सर काय असेल, चला पटकन कमेंट करा. यस, फास्ट, आपल्याला अजून बरेच क्वेश्चन पाहायचे आहेत. काय आन्सर असणार आहे बघा, कोणता फॉर्म, क्लोरीनचा कोणता फॉर्म आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो इफेक्टिव्ह आहे, मोस्ट इफेक्टिव्ह आहे इन किलिंग ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरियाज. यस, आन्सर्स नाही सांगता येते का. बरं, ठीक आहे, आपण पाहूया. बघा मित्रांनो, क्लोरीनमध्ये आपण हे बघा, क्लोरीन जो आहे मेजर मेथड आहे डिसइन्फेक्शनसाठी, मोस्ट वाईडली यूज्ड आहे वर्ल्डमध्ये. आपण क्लोरीनला ना जवळपास सगळ्याच कंट्रीजमध्ये आपण काय करतो, क्लोरीनला यूज करत असतो डिसइन्फेक्शनसाठी. यस, आता काही जण आन्सर देतात, प्रियंका म्हणतात बी, ओम म्हणतात आन्सर सी. बरं, बघा सांगतो पहिले आणि मग आपण पाहूया. ठीक आहे, दोघांचंही रॉंग आहे, सांगतो थांबा. आपण क्लोरीनला काय करतो, वॉटरमध्ये ॲड करत असतो आहे ना. बाकीचे जे फॉर्म्स आहेत जसं की ओझोन, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तर UV रेडिएशन्स, पोटॅशियम परमॅग्नेट, हे सगळे त्या ठिकाणी मायनर मेथड्स आहेत. आपण मेजर मेथड म्हणून क्लोरीनला बघत असतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण क्लोरीनलाच यूज करतो, ऑल ओव्हर दी वर्ल्ड यूज केलं जातं. आता क्लोरीन ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करतो, क्लोरीन काय करणार, सगळ्यात पहिले आहे ना वॉटरसोबत ज्यावेळेस आपण याला वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिले HOCl फॉर्म करेल, त्यानंतर OCl मायनस फॉर्म करेल. ओके, त्यानंतर OCl फॉर्म करेल, त्यानंतर काय करेल, मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन फॉर्म करेल, NHCl, NH2Cl, NH3Cl है ना, ट्रायक्लोरामाइन, हे सगळे त्या ठिकाणी वॉटरमध्ये फॉर्म होणार आहे. बघा, इमिडिएटली ॲज सून ॲज ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये क्लोरीन ॲड करतो त्यावेळेस काही अमाऊंट ऑफ क्लोरीन जो आहे हा आयरन आणि मॅंगनीजला ऑक्सिडाइज करण्यासाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट करतो. म्हणून ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन ज्यावेळेस आपण पाहतो, बघा इथं सांगतो आता सगळं लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिले काही अमाऊंट ऑफ क्लोरीन ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. बघा, क्लोरीन इथे ॲड केलं, ह्या पॉईंटला थोडाफार क्लोरीन जो आहे यूज होणार आहे. त्यानंतर काय होतं की एक आपल्याला असा इथून असा ग्राफ त्या ठिकाणी स्लॅन्टिंग इन्क्रीजिंग पोर्शनमध्ये दिसतोय. सो ह्या पोर्शनमध्ये काय होतं आहे, ठीक आहे, याला मी असं नाव देतो, हा पॉईंट 1, हा पॉईंट 2, हा पॉईंट 3, ठीक आहे, त्यानंतर पुन्हा हा इथे पॉईंट 4 आणि हा पॉईंट ते पुढे इन्क्रीजिंग. बघा, हा 1 to 2 हा जो पोर्शन आहे, ठीक आहे, हा जो 1 आणि 2 मधला जो पोर्शन आहे, इथे आपल्याला क्लोरीन जो आहे ना, क्लोरीन जो आहे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, वॉटरमध्ये क्लोरीन ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करतोय त्यावेळेस क्लोरीन काही फॉर्ममध्ये आहे ना आयरन आणि मॅंगनीजने काय केलेलं आहे, युटिलाइज करून घेतलं. म्हणून क्लोरीनचं त्या ठिकाणी इन्क्रीज आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे, क्लोरीनचे फॉर्म्स आपल्याला वॉटरमध्ये दिसणार नाही. त्यानंतर सेकंड टू थर्ड पॉईंटच्या मध्ये आहे ना, हा जो सेकंड पॉईंट आहे आणि हा जो थर्ड पॉईंट आहे, यामध्ये काय होतं, क्लोरीन मग त्यानंतर पहिले आयरन अँड मॅंगनीजचं जी डिमांड आहे ना, क्लोरीन डिमांड पहिले आयरन अँड मॅंगनीजने युटिलाइज करून घेतला. त्यानंतर सेकंड अँड थर्ड पॉईंटच्या मध्ये HOCl, OCl, मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइन जे आहेत हे त्या ठिकाणी काय होतात, फॉर्म होत असतात. म्हणजे क्लोरीन युटिलाइज होते. क्लोरीन वॉटरमध्ये ॲड झाल्यानंतर
पहिले काय करेल, HOCl फॉर्म करेल. HOCl नंतर मग HOClच त्या ठिकाणी वॉटरसोबत मिक्स होऊन OCl फॉर्म करेल. हे HOCl आणि OCl हे काय आहेत रे, हे HOCl आणि OCl जे आहेत दीज आर मोस्ट पॉवरफुल डिसइन्फेक्टंट. हे काय करतात, बॅक्टेरियाज, पॅथोजेनिक जर्म्स अँड बॅक्टेरियाजला डिस्ट्रॉय करत असतात. ओके, दिस इज डन बाय HOCl अँड OCl. त्यानंतर काय होतंय, वॉटरमध्ये हेच HOCl जो आहे वॉटरमध्ये काय करतो, पाण्यामध्ये असणारा जो अमोनिया जो आहे अमोनिया सोबत रिॲक्ट करेल. अमोनिया सोबत रिॲक्ट केलं की मोनोक्लोरामाइन, त्यानंतर डायक्लोरामाइन, त्यानंतर ट्रायक्लोरामाइन हे 3 फॉर्म करेल. ठीक आहे, मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइन्स फॉर्म करेल. हे मोनो, डाय आणि ट्रायक्लोरामाइन्स काय करतात, जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरियासाठीचं जे फूड आहे त्याला त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, मोनो, डाय अँड ट्रायक्लोरामाइन जे आहेत, जे ऑर्गॅनिक मॅटर असेल प्रेझेंट असेल, डेड ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असेल, तर तो जो आहे ऑर्गॅनिक मॅटर हा बॅक्टेरियासाठी फूड आहे. सो त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम जे आहे हे मोनोक्लोरामाइन्स, डायक्लोरामाइन्स आणि ट्रायक्लोरामाइन्स करत असतात. ठीक आहे, सो इथपर्यंत आपण पाहतो. ओके, त्यानंतर जे आहे क्लोरीन जो आहे ह्या पोर्शनमध्ये HOCl, OCl, मोनो, डाय अँड ट्रायक्लोरामाइन्स हे जे आहेत हे त्या ठिकाणी युटिलाइज होतोय. ठीक आहे, युटिलाइज झालं आहे ना, हे पहिले फॉर्म झाले, त्यानंतर 3 to 4 मध्ये हे सगळे युटिलाइज झालेले, डिस्ट्रक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजेनिक जर्म्स अँड बॅक्टेरियाजमध्ये हे सगळे त्या ठिकाणी युटिलाइज झालेलं आहे क्लोरीन. मग आता इथे एक सर्टन अशी लिमिटची एक रेंज आहे. ओके, त्या लिमिटपेक्षा हा खाली गेलेला आहे. ठीक आहे, एवढं ही जी लाईन शो केलेली आहे मी, इतकं त्या ठिकाणी क्लोरीन असायला पाहिजे नव्हतं वॉटरमध्ये, ह्या पॉईंटच्या खाली चाललेला आहे. हा 4th पॉईंट जो आहे याला आपण म्हणत असतो ब्रेक पॉईंट. आता या ब्रेक पॉईंटला काय करतो बघा, हे जे आहे जी लिमिट, स्पेसिफाईड लिमिट आहे ज्यामध्ये ह्या लिमिटपर्यंत वॉटरमध्ये क्लोरीन असायला पाहिजे नव्हतं, त्या लिमिटपेक्षाही खाली चाललेलं आहे क्लोरीनची व्हॅल्यू. म्हणून आपण काय केलं की या 4th पॉईंटवरती, ब्रेक पॉईंटवरती आपण काय करतो, एक्सेस अमाऊंट ऑफ क्लोरीन ॲड करतो. आता का बरं ॲड केलं क्लोरीन, बघा पॅथोजेनिक जर्म्स अँड बॅक्टेरियाज तर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झालेले आहे 3 to 4 मध्ये. त्यानंतर जे काही ऑर्गॅनिक मॅटर जे होतं ते पण त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलेलं आहे मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइनने 3 to 4 मध्ये. मग आता हे क्लोरीन आपण या लाईनच्या खाली गेलेलं म्हणजे 4th पॉईंटवरती एक्सेस क्लोरीन का बरं ॲड केलेलं आहे, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड फ्युचर प्रोटेक्शन. काय झालेलं आहे, एका सर्टन लिमिटपर्यंत क्लोरीन असायला पाहिजे नव्हतं वॉटरमध्ये, त्यापेक्षा खाली गेलं तर मग ते पाईपलाईनमध्ये ज्यावेळेस जर्म्स अँड बॅक्टेरियाज पुन्हा वॉटरमध्ये एंटर करू शकतात, ट्रीटेड वॉटरमध्ये, आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली आणि हे वॉटर जर प्रोव्हाइड केलं तर ट्रीटेड वॉटरमध्ये पुन्हा जर्म्स अँड बॅक्टेरिया एंटर करू शकतात, पुन्हा त्या ठिकाणी कंटॅमिनेशनचे चान्सेस आहेत. म्हणून आपण एक्सेस क्लोरीन ॲड करतो, त्याला आपण म्हणतो सुपर क्लोरिनेशन. सो हे जे सुपर क्लोरिनेशन ब्रेक पॉईंट नंतर जे करतोय त्यामुळे इथं क्लोरीनची व्हॅल्यू जी आहे ती वाढली आहे. दिस इज कॉल्ड ॲज सुपर क्लोरिनेशन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सुपर क्लोरिनेशन. आले लक्षात. सो हे का बरं, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड फ्युचर प्रोटेक्शन टू द ट्रीटेड वॉटर, म्हणून हे लाईन इथं इन्क्रीज झालेली आहे. सो हा जो पॉईंट आहे, हा जो ग्राफ आहे, हा ब्रेक पॉईंट क्लोरिनेशनसाठी आहे, याला आपण ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन ग्राफ म्हणतो. बघा, तर यामध्ये हा जो HOCl आणि OCl या दोघांमधूनही सगळ्यात जास्त पॉवरफुल डिसइन्फेक्टंट कोणता आहे, तर सगळ्यात पहिले कोणता फॉर्म झाला, HOCl, जो की सगळ्यात पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे, याची एफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर आहे OCl. ओके, OCl नंतर मग मोनोक्लोरामाइन, त्यानंतर डायक्लोरामाइन, त्यानंतर ट्रायक्लोरामाइन, हे सगळे मोनो, बघा हे जे दाखवले इथे मोनोक्लोरामाइन, डायक्लोरामाइन आणि ट्रायक्लोरामाइन. सो ही त्या ठिकाणी एफिशियन्सीचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, सो हा तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे. सो आता ह्या क्वेश्चनचं जर आन्सर जर पाहायला गेलं, इन डिसइन्फेक्शन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स ऑफ क्लोरीन इज मोस्ट इफेक्टिव्ह इन किलिंग द पॅथोजेनिक बॅक्टेरिया, सो याचा आन्सर असेल HOCl. ओके, द आन्सर इज HOCl. येस, आता तुम्ही आन्सर देताय. हां, कोणी दिलं आहे, RDने आन्सर दिला आहे HOCl. ओके, सो डी, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ह्या क्वेश्चनला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असतं, किंवा लिहायचं असेल तर लिहून घ्या. येस, समजलंय. येस, चालेल. आपण नेक्स्ट पॉईंटवर जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हां, आता इथे पहा, मॅच द पेअर आहे. ओके, क्वेश्चन वाचा आणि या मॅच द पेअरचा आन्सर जे आहे कमेंट करा. सोपा आहे हा. बघा काय असेल याचं, वाचा, याचं क्वेश्चन वाचा. काय दिलेलं आहे त्यांनी, काय दिलेलं आहे, टाईप ऑफ वॉटर इम्प्युरिटी. हे जे ABCD आहेत हे सगळे काय आहेत, इम्प्युरिटीज आहेत. ओके, आणि लिस्ट 2 जी आहे हे सगळे त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहेत.
सो आपल्याला सांगायचं आहे की हार्डनेस जर असेल तर हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, ब्रॅकिश वॉटर फ्रॉम सीसाठी कोणती ट्रीटमेंट असेल, रेसिड्युअल एमपीएन फ्रॉम फिल्टरसाठी कोणती ट्रीटमेंट आहे आणि टर्बिडिटीसाठी कोणती कोणती ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार आहे. सो इथं तुम्हाला कमेंट करायचे आहेत आन्सर्स. येस, फास्टली कमेंट करा. चला यस, स्वानंद म्हणतायत ऑप्शन डी. बरं एक एक करून सांगा. हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट असेल, हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट असेल. बघा, हार्डनेस जर रिमूव्ह करत असेल तर आपल्याला यापैकी आपण असं म्हणू शकतो का, जिओलाइट ट्रीटमेंट जी आहे ना, ही हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठीची आहे. सो आपण हार्डनेससाठी है ना एचं त्या ठिकाणी असं म्हणू शकतो 3 आहे. ओके. ब्रॅकिश वॉटर फ्रॉम द सी, ब्रॅकिश वॉटरसाठी आपण रिव्हर्स ऑस्मोसिस करतो, बरोबर. सो ब्रॅकिश वॉटर फ्रॉम द सी म्हणजे बी साठी आपण असं म्हणू शकतो रिव्हर्स ऑस्मोसिस, म्हणजे बी साठी 1 आहे. रेसिड्युअल एमपीएन फ्रॉम द फिल्टर, आता रेसिड्युअल एमपीएन फ्रॉम द फिल्टर यासाठी म्हणजे एमपीएन नंबर म्हणजे मोस्ट प्रोबेबल नंबर, जो बॅक्टेरियाचा काउंट सांगत असतो आपल्याला, बरोबर. सो पॅथोजेनिक जर्म्स अँड बॅक्टेरियाज डिस्ट्रॉय करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट यूज करतो आपण, डिसइन्फेक्शन, बरोबर. सो आता डिसइन्फेक्शन इथे दिलेलं आहे का कुठे, बघा डिसइन्फेक्शन आहे ना, क्लोरिनेशन म्हणजेच डिसइन्फेक्शन, बरोबर. क्लोरिनेशन म्हणजेच डिसइन्फेक्शन, तो सी साठी 2. ओके. टर्बिडिटी, सो आता टर्बिडिटीसाठी कोणती आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, टर्बिडिटीसाठी आपण कोॲग्युलेशन पण करतो, फ्लॉक्युलेशन पण करतो आणि मी काल सांगितलं होतं तुम्हाला परवाच्या दिवशी फिल्ट्रेशन पण करत असतो आपण, बरोबर. सो या ऑप्शनसाठी, या डी साठी आपण असं म्हणू शकतो, डी साठी ऑप्शन आहे 5. ओके. सो A3 B1 C2 आणि D5, A3 B1 C2 आणि D5 हा ऑप्शन नंबर हा जो आहे डी, दिस इज द राईट आन्सर. ओके. येस, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. येस प्रियंका, स्वप्नील, कांबळे, रजनीकांत, निखिल, बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं आन्सर. ठीक आहे, निखिलचं चुकलं वाटते पण बाकीच्यांचं बरोबर आहे. येस बरोबर आहे, राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. हां, आता याचा आन्सर कमेंट करा. आता आपण हे सेडिमेंटेशनवरचे काही क्वेश्चन जे की गेटमध्ये जर तुम्ही पाहिलात, सो गेट असू द्या किंवा इतर जे काही कन्व्हेन्शनल पेपर असतात, UPSCचे कन्व्हेन्शनल पेपर, SSC JEEमध्ये पेपर 2 हा कन्व्हेन्शनल असतो. सो त्यामध्ये सुद्धा सेडिमेंटेशनच्या डिझाईनवरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे, गेटमध्ये रिसेंट 2020चा पेपर जर तुम्ही पाहिला किंवा प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर्स पाहिले, सो सेडिमेंटेशन टँकवरती फिक्स क्वेश्चन असणार, त्याच्या डिझाईनवरती किंवा जे आपण डिझाईन पॅरामीटर्स पाहिले होते, सरफेस ओव्हरफ्लो रेट, एरिया, डिस्चार्ज आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला किंवा डिटेन्शन टाईम कॅल्क्युलेट करायला किंवा हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला किंवा त्यानंतर सेटलिंग वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला, असे बरेचसे त्या ठिकाणी डिझाईन पॅरामीटरचे फॉर्म्युला आपण सॅटर्डेला पाहिले होते. सो त्यावरती ह्या फॉर्म्युला सिम्पली आपल्याला फॉर्म्युलाज अवेलेबल असतात, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. सो गेटमध्ये 2 मार्क्ससाठी यावर क्वेश्चन्स येतात. सो आपण ते पाहूया की कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. काही आपण इझी लेवलचे 1 मार्कवाले क्वेश्चन पाहूया, मग आता पुढे 2 मार्क्सवाले पाहूया. सो याचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये ऑप्शन बी म्हणताय, बरोबर आहे. आपण नॉर्मल सेडिमेंटेशन बेसिनमध्ये डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी जी आहे त्याची रेंज व्हॅरी होत असते 0.25 to 0.50च्या दरम्यान. ठीक आहे. सो आता इथे ऑप्शनमध्ये 0.25 to 0.50 दिलेला आहे. प्रिव्हियसली पण सॅटर्डेच्या एका क्वेश्चन सेशनमध्ये आपण याचा आन्सर पाहिलं होतं, 0.25 to 0.50 असतं. प्रिव्हियस एक क्वेश्चन पाहिलेला आहे आपण, है ना. नेक्स्ट पाहूया, द डिटेन्शन टाइम फॉर अ प्लेन सेडिमेंटेशन टँक व्हेन कोॲग्युलंट्स आर यूज्ड युजली रेंजेस बिटवीन. ह्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी त्या दिवशी मिस्टेक केली होती. सो आता यावेळेस विचार करून याचा आन्सर द्या. हा रिपीटेडली विचारला आहे, ठीक आहे, UPSCमध्ये आलेला आहे. हा गेटमध्ये पण त्या ठिकाणी 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असाच फॉर्ममध्ये येऊ शकतो. हा फसवा क्वेश्चन आहे, ट्रिकी आहे थोडा, कारण क्वेश्चन अर्धवट वाचल्यानंतर यामध्ये मिस्टेक होते. सो प्रॉपरली क्वेश्चन वाचून याचा आन्सर द्या. येस, शीतल म्हणतायत कसलं, हां ऑप्शन बी बरोबर. बाकीचे कसले आन्सर देताय तुम्ही, मागच्या क्वेश्चनचं देत आहेत की या क्वेश्चनचं देत आहे. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय आहे. येस मेंबर्स, ओम म्हणतात ऑप्शन बी, स्वानंद ऑप्शन बी. ओके, 2 to 3 hours, बरोबर. बघा आता डिटेन्शन टाईम बऱ्यापैकी सगळ्यांना त्या ठिकाणी तोंडपाठ झाले असतील. आपण बरेचसे क्वेश्चन्स यावर पण पाहतोय. बघा मित्रांनो, डिटेन्शन टाईम सांगतोय, लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर प्लेन सेडिमेंटेशन
फक्त त्या ठिकाणी काय असेल, प्लेन सेडिमेंटेशन किंवा त्याला आपण म्हणतो प्रायमरी सेटलिंग बेसिन. ओके, प्लेन सेडिमेंटेशन किंवा प्रायमरी सेडिमेंटेशन किंवा प्रायमरी सेटलिंग बेसिन किंवा टाईप 1 सेटलिंग म्हणा, यासाठी असणारा डिटेन्शन टाइम असतो, यासाठी असणारा डिटेन्शन टाइम असतो 4 to 8 आवर्स. ओके, 4 to 8 आवर्स. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्लेन सेडिमेंटेशनमध्ये सगळं प्लेन सेडिमेंटेशन झाल्यानंतर फक्त कोॲग्युलंट्स ॲड करतो. ठीक आहे, सो कोॲग्युलंट्स ॲड करतो, त्यानंतर आपण फ्लॉक्युलेशन करतो आणि त्याला आपण म्हणतो स्लो मिक्सिंग. सो स्लो मिक्सिंग आपण करत असतो 20 to 30 मिनिटसाठी. कोॲग्युलंट्स ॲड करतो आपण 1 मिनिटसाठी, 30 to 60 सेकंड्स आहे ना. आणि ॲट लास्ट आपण त्या ठिकाणी कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशन किंवा त्याला आपण म्हणतो सेकंडरी सेडिमेंटेशन. ओके, त्याला आपण म्हणत असतो सेकंडरी सेडिमेंटेशन. तो सेकंडरी सेडिमेंटेशनसाठी जो डिटेन्शन टाइम आहे तो असतो 2 to 4 आवर्स. ठीक आहे, IS कोडने ही रेंज स्पेसिफाय केली आहे. जितकं जास्त डिटेन्शन टाइम देऊ आपण, म्हणजे 2 आवर्सच्या ऐवजी 4 आवर्स दिला तर चांगलंच आहे, परंतु पूर्ण सिटीची वॉटर डिमांड आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे. सो ऑन साईट किंवा ऑन प्रॅक्टिकली आपण 2 आवर्सपर्यंत देऊया. इतर ऑप्शनमध्ये तर 2 to 3 आवर्स दिलेला आहे. सो आपल्याला हे 2 to 4च्या ऐवजी हा 2 to 3 दिला आहे, तर हाच सिलेक्ट करावा लागेल. येस, सो लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला अजून डिटेन्शन टाइम कोणता कशाचा लक्षात ठेवायला लावला होता, फ्लॉक्युलेशनचा. ओके, फ्लॉक्युलेशन 30 मिनिट्स. ओके, लक्षात ठेवा. चालेल. सो आता इथे याचं जे आन्सर आहे, हां, ऋषीने पण आन्सर दिलेला आहे. क्वेश्चन 2चा आन्सर आहे बी, 2 to 3 आवर्स. तर हे डिटेन्शन टाइम्स आहेत, लक्षात ठेवा. डिटेन्शन टाइम कशाला म्हणतो आपण, डिटेन्शन टाइम कशाला म्हणतो आपण, डिटेन्शन टाइम म्हणजे फ्रॉम एंट्री टू एक्झिट है ना. सेडिमेंटेशन टँकमध्ये एंटर केल्यापासून तर एक्झिट होईपर्यंत जो वॉटरला फ्लो होण्यासाठी टाइम लागणार आहे. ठीक आहे, फ्रॉम एंट्रन्स ऑफ द टँक टू अप टू द एक्झिट ऑफ द टँक, द टाइम रिक्वायर्ड फॉर द वॉटर टू ट्रॅव्हल इन द टँक इज कॉल्ड ॲज डिटेन्शन टाइम. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज डिटेन्शन टाइम. चालेल. याचं सिग्निफिकन्स काय आहे की पार्टिकल सेटल डाऊन झाले पाहिजे, म्हणून आपण डिटेन्शन टाइम ही टर्म पाहतो. नेक्स्ट, शॉर्ट सर्किटिंग इज रिलेटेड टू. बघा आता याबद्दल पण आपण पाहिलेलंच आहे. बघा याच्यात एलिमिनेशन ट्रिक पण तुम्ही वापरू शकता. आता सिम्पल आहे, तसा मी सांगितलं, याला हायलाईट करून सांगितलं तर आपण शॉर्ट सर्किटिंग ही टर्म काय आहे सांगा. यस, ऋषी, स्वप्नील, कांबळे, रजनीकांत, चव्हाण, यस, पौर्णिमा, प्रियंका, कुठे गेलेत सगळे? हां, आन्सर द्या सगळे.